अकोले येथे शिवसेना आणि भाजप पक्षांच्या नेत्यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पाडोशी धरणामधून पाणी सोडावं यावरून झालेल्या संघर्षामुळे जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी एक पाऊल मागे घेत शिवसेना आणि भाजपा नेत्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं. धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागावे आणि तशी लेखी हमी मिळावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. शिवसेना नेते बाजीराव दराडे आणि 5 गावातील लोकांनी उपोषणाचा 2 दिवसांपूर्वी इशारा दिला होता. पाडोशी धरणामधून पाणी सोडण्याच्या भूमिकेला विरोध आणि प्रतिविरोध चालू असल्याने अकोले तालुक्यामध्ये स्थानिक सत्ताधारी आणि राज्यातले आणि केंद्रातले सत्ताधारी यांच्यात आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडताना अकोले तालुक्यामध्ये दिसून येत होतं. यावेळी भाजपा पक्षाचे नेते अशोकराव भांगरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मग आम्ही शेती करतो. आता सर्व शेतकऱ्यांनी ठरवलंय, ज्या अधिकाऱ्याने आपण सर्व मागणी पत्र दाखल करतो पाटबंधारे खात्यात आणि त्याप्रमाणे पाणी दिलं नाही, शेती जर जळाली असेल तर आम्ही कोर्टात जाणार आहोत आणि कोर्टातून या पिछड्यांचा या ज्या अधिकारी त्यांना साथ करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आमची पूर्ण भरपाई घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि आता थापा मारण्याचं काम यांनी बंद करावं. सरळ वय झालंय, नीट वागावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. यावेळी पाडोशी पाण्याचे लाभधारक अनेक गावातील शेकडो ग्रामस्थांनी उपोषणाला हजेरी लावली होती. याप्रसंगी पत्रकारांसमोर भाजपा पक्षांचे ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणुकीच्या कालखंडामध्ये आम्ही प्रशासनाकडे क्लिप दिलेली आहे. तुम्ही जर हिंदू महादेव कोळी यांच्या पोटचे असाल तर राष्ट्रवादीला मतदान कराल. राष्ट्रवादीला मतदान केलं नाही तर पाडोशीचं पाणी सोडणार नाही असा पाडोशी धरणाच्या नावाचा उल्लेख करून त्यांनी केळीच्या भाषणामध्ये भाषण केलेलं आहे. विरोधी पक्षाच्या लोकांच्या गाड्या फोडून काढू, त्यांना या तालुक्यात फिरवू देणार नाही अशा पद्धतीची धमकी देऊन समाजामध्ये तेढ निर्माण करून, दहशत निर्माण करून मतं मिळवण्याचं काम पिचड साहेबांनी केलं होतं. परंतु दुर्दैवानं आदिवासी विभागातल्या 3 गटांमध्ये की तिथे आदिवासींची मतदारांची संख्या जास्त आहे, अशा 3ही गटांमध्ये मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. हा पराभव आदिवासी मतदारांनी केलेला आहे. प्रशासनाला आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी ते पाणी सोडावं हा सरळ आदेश पालकमंत्र्यांनी दिलेला असताना पालकमंत्र्यांनी कुठलीही दहशत निर्माण केली नाही, अधिकाराचा गैरवापर केला नाही, प्रशासनाचा आणि पोलिसांचा गैरवापर केला नाही, तरी सुद्धा त्यांनी राजीनामे द्यावा. पालकमंत्र्यांनी त्याचा पुतळा जाळला, त्याचा निषेध केला, त्यांनी राजीनामा द्यायची मागणी केली. खरं तर हे प्रश्न 10 वर्षामध्ये त्या धरणाच्या लोकांचे पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मंत्री या नात्यानं, लोकप्रतिनिधी या नात्यानं मधुकर पिचड साहेबांची असताना त्यांनी त्याच्यात कसूर केली. आदिवासींना आपल्या हक्कांपासून वंचित ठेवलं आणि दुर्दैवानं आज आदिवासींनी त्यांना पराभूत केलं आणि पिचड साहेबांना ही वेळ आलेली आहे. खरं तर 50% त्या भागातील लोकांनी मतं विरोधात दिली, पण 49% मतं ही पिचडला दिलेली आहेत. त्या 49% लोकांनी ज्यांनी मतं दिली त्यांची शेती उद्ध्वस्त करण्याचं काम पिचड साहेब करतायत याचं भान सुद्धा त्यांना राहिलेलं नाही. भेटलेलं असताना पाडोशी धरणावर आदिवासी माणसं बसलेली आहेत आणि शमशेरपूर फाट्यावर शेतकरी बसलेले आहेत. एवढा मोठा संघर्ष झालेला असताना हा आमदार 3 दिवस झाले तालुका सोडून तालुक्याच्या बाहेर निघून गेलेला आहे. असा लोकप्रतिनिधी असतो का? समाजाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी आलं पाहिजे, खरं खोटं पाहिलं पाहिजे, कुणावर अन्याय होतोय त्याला न्याय दिला पाहिजे. हे सगळं सोडून देऊन 3 दिवस झाले हा आमचा लोकप्रतिनिधी आमदार हा तालुका सोडून गेलेला आहे. खरं तर त्याला जर काम करण्याची इच्छा नसेल तर त्याला राजीनामा द्यावा. या प्रसंगी तालुक्यातील शिवसेना आणि भाजपाचे नेते उपस्थित होते. दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अकोले येथे येत दुपारी 2च्या दरम्यान उपोषणाला भेट दिली. तालुक्यातील जवळपास 500 लोकांनी सह्या करून उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. तहसीलदार मनोज देशमुख आणि अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके, कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, एस9 मीडिया, अकोले.